या घडीची महत्त्वाची ही अपडेट. अजूनही काही ठिकाणी तर मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईमध्ये वर्चस्व हे कायम ठेवलंय. भाजप 66 जागा जिंकत बहुमताकडे या ठिकाणी पोहोचलेली आहे. एक हाती नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता. बरोबर आहे. दक्षिण मुंबईच्या निकालांकडे देखील अनेकांचं लक्ष लागलेलं आहे आणि दक्षिण मुंबईच्या निकालांसंदर्भामध्ये बोलत असताना मुंबईमध्ये आतापर्यंत मनसेचे एकूण 6 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे एक विजयाची त्या ठिकाणी सुरुवात का होईना, मात्र मनसेच्या निमित्तानं मनसेच्या सुरेखा परब निवडून आलेल्या सुप्रिया दळवी, ज्योतिराज भोज, हरी नाक्षी, चिरात या ठिकाणी विजयी झालेले आहेत. या निकालानंतर मात्र 2 मुद्दे खरं तर उपस्थित होत आहेत. एक तर नवी मुंबईमध्ये आता भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये विस्तव जाणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तिथं शिंदेच्या शिवसेनेला डिवचणारे बॅनर हे नवी मुंबईमध्ये लागलेले आहेत. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या पराभवानंतर दादांच्या राष्ट्रवादीचं महायुतीत भवितव्य काय, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. खरोखर अनेक ठिकाणी अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नसल्या कारणामुळे देखील अनेक उमेदवारांची नाराजी आहे. आणि प्रिया सरवणकर 1000 मतांनी आघाडीवरती आहेत. मुंबईमधील प्रभाग क्रमांक 191 या ठिकाणाहून निकाल येताना दिसतोय. भांडूपमध्ये 109 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुरेश शिंदे विजयी झालेले आहेत. 110 मधून मनसेचे चिरात, हरी नाक्षी, मोहन विजयी झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.